घरात दंगली सुरू होऊन 4 दिवस झाले होते. सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडा वेळ कर्फ्यू मध्ये सूट दिली जात होती. कर्फ्यू उठला की काही लोक पटापट जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला बाहेर निघत. काही घाई गडबडी मारहाण करत आगी लावत चालू चालू आणि काही मुर्दे पडून पुन्हा कर्फ्यू सुरू होईस तोवर आपापल्या घरात जाऊन निवांत बसत. मुंबईत गरमागरम बातम्यांचा आणि उष्ण रक्ताचा ओघ सतत बळबळत होता. परंतु टीव्हीवरून रेडिओवरून सांगितलं जात होतं की शहरातील वातावरण पूर्णपणे नियंत्रणाखाली असून जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. सगळं काही सुरळीत होत आहे हे सिद्ध करण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत लोकल गाड्याही चालू ठेवण्यात आल्या होत्या. बहुतेक डब्बी रिकामीच होते. परंतु रुळावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रकाश किरणांमुळे 4 दिवसाचा काळोख कमी झाल्याचा भास होत होता. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला वसलेल्या वस्तीत दमलेल्या दगडी शांततेला लोकल्सच्या आवाजामुळे तडे जात होते. त्यामुळे मनाला एक हुरूप येत होती, एक आशा वाटत होती की सगळं काय व्यवस्थित होईल करून.